हाताने करावं की पार्टनरच्या बरोबर करावं, हा नेहमी प्रश्न येतो. मास्टरबेशन चांगलं आहे का? हस्तमैथुन चांगलं आहे का? लैंगिक समस्या ते निर्माण होते का? शीघ्रपतन होतं का? मास्टरबेशन हेल्दी आहे का? असे बरेच प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे येतात. लोकांना असं वाटतं की हस्तमैथुनामुळे तुमचं जे सेक्स लाईफ आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, मेंदू कमकुवत होतो, मोटिवेशन कमी होतं किंवा तुमचा वीर्यनाश होतो, लिंग लहान होऊन जातं वगैरे वगैरे. असे बरेच काही गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत. जर तुम्हाला 10 ते 20 सेकंदात डिस्चार्ज होत असेल, जर पार्टनरबद्दल तुमचा इंटरेस्ट कमी झाला असेल, पार्टनरबरोबर तुम्हाला ताठरता येत नसेल, तर डेफिनेटली हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्याकरता आहे. आज आपण पाहणार आहोत हस्तमैथुन, पॉर्नची नशा आणि लैंगिक कमजोरी याबद्दलच्या सायंटिफिक आणि क्लिनिकल अनुभवाच्या आधारावर स्पष्ट चर्चा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत कॉमन, सर्वसाधारण आणि गोंधळात टाकणारा विषय घेणार आहोत, आणि तो म्हणजे हस्तमैथुन हेल्दी आहे की अनहेल्दी आहे, करावं की नाही करू. कोणी म्हणतात 21 वेळा केलेलं चालतं रोज, कोणी म्हणतं नाही हप्त्यातून 21 वेळा करा, कोणी म्हणतं 50 वेळा केलं तरी नॉर्मल आहे, कोणी म्हणतं बिलकुल करू नका, वीर्य रोखून ठेवा, ते डोक्यात गेलं पाहिजे म्हणजे ताकद राहते. संत महात्मे जे धार्मिक गुरु आहेत ते म्हणतात बिलकुल करायचं नाही. मी तुम्हाला सांगणार आहे सायंटिफिक, आणि त्याच मुद्द्यावर मी बोलणार आहे. हस्तमैथुन आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनचा संबंध काय हे बोलणार. हस्तमैथुन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे लवकर पतन होतं, त्याचा काय संबंध आहे याबद्दल बोलणार आहे. आणि हस्तमैथुन आणि पॉर्न ॲडिक्शन यांचा काय संबंध आहे, तर हे पण आपण पाहणार आहोत. तर हलवणं, मुठ्ठी मारणं, हस्तमैथुन करणं आणि लैंगिक कमजोरी याचा काय संबंध आहे असे खूप लोक विचारतात. लोकांना वाटतं की जर लिंग लहान झालं किंवा ताठरता येत नाही तर ते हस्तमैथुन केल्यामुळे, लहानपणी केलेल्या चुकांमुळे तुम्ही कमजोर झाले असाल तर अवश्य भेटा, अशा जाहिराती येतात. त्याच्यामुळे इरेक्शन कमी होतं का, असे गैरसमज लोकांमध्ये पसरवले जातात. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये असे खूप रुग्ण येतात की ते म्हणतात मी खूप हस्तमैथुन केलं आणि त्यामुळे मला ताठरता केलेली आहे, माझं लिंग लहान झालेलं आहे. बरेच लोक येतात की माझं इरेक्शन जेवढं पाहिजे एवढं कडक नाही आहे किंवा 8 टाकायच्या अगोदरच ढिलं पडून जातं. मास्टरबेशनमुळे होल्डिंग पॉवर कमी होते असं पण लोकांना होतं. तर असं का बरं होतं? असं ह्याच्याकरता होतं की तुम्ही अनेक वेळा आणि खूप एक्सेसिव्ह मास्टरबेशन केलं, त्याने काय होतं की स्टिम्युलेशन खूप होतं, आणि स्टिम्युलेशन खूप झाल्यामुळे त्याच्या लिंगाची सेन्सिटिव्हिटी कमी होते, नंबर 1. नंबर 2, खूप टाईट पकडून जर मास्टरबेशन केलं तरी पण सेन्सिटिव्हिटी कमी होते, आणि मग पत्नीबरोबर किंवा महिला पार्टनरबरोबर अराऊज होत नाही, आणि मग तो प्रॉब्लेम येतो. त्यामुळे पार्टनर समोर आहे पण समोर असतानासुद्धा इरेक्शन येत नाही, कारण का त्याची सवयच नाही. सवय लागलेली आहे हस्तमैथुनाची, सवय लागलेली आहे की त्याला पॉर्न पाहायचं आणि इरेक्शन घ्यायचं याची. कारण काय होतं की पॉर्न जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा डोपामिन पण वाढतं आणि तेव्हा मास्टरबेशन करतात आणि पार्टनरबरोबर मजा येत नाही. नंबर 2चा मुद्दा असा आहे की मास्टरबेशन आणि शीघ्रपतन. काय होतं की जर तुमचा लवकर डिस्चार्ज होत असेल 1 मिनिटाच्या आत, त्याला म्हणतात प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन. काय होतं की लोकांना वेळ नाही किंवा कोणी येईल पाहिल, मग लोक पटपट हलवायचं आणि पटकन पाडून टाकायचं, फास्ट मास्टरबेशन करतात. त्यामुळे काय होतं की मेंदूला क्विक क्लायमॅक्सचे पॅटर्न तयार होतो मेंदूमध्ये, की यायचं हलवायचं पटकन, बाथरूममध्ये लॅट्रिनमध्ये कुठे पण जायचं आणि पटकन पाडून टाकायचं कोणी येईल म्हणून भीतीने. तर ती एक सवय लागून जाते. किंवा काही लोक काय करतात की खूप पक्क पकडून असं जोरदार पकडून मग मास्टरबेशन करतील किंवा बेडवर घासून करतील, 10-20 सेकंदातच करून टाकतील. त्यामुळे तो एक बिहेवियरल पॅटर्न बनून जातो, एक बिहेवियरल कंडिशनिंग होऊन जातं, आणि नंतर मग पार्टनरबरोबर मजा बिलकुल येत नाही, आणि तो प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आहे पॉर्न ॲडिक्शन आणि डोपामिन. काय होतं की डोपामिन जो आहे हे एक रिवॉर्ड केमिकल आहे, मेंदूचं एक फील गुड हॉर्मोन आहे. जेव्हा आपण पॉर्न पाहतो, दारू घेतो, सेक्स करतो, स्मोकिंग करतो, एक्सरसाइज करतो, म्हणजे कोणते गॅम्बलिंग करतो, तेव्हा डोपामिन सिक्रेट होतं, त्याचे स्पाइक्स याच्यात त्यावेळेला, आणि ते स्पाइक्स आले की चांगलं वाटतं. आता बघा की तुम्ही पॉर्न पाहता तेव्हा त्याचे स्पाइक्स येतात. आता वारंवार असे जे स्पाइक्स तुम्हाला पाहिजे असतील आणि पॉर्न पाहायचं आणि त्याच्यामुळेच तुमचं एकदा कंडिशनिंग झालं तर नॉर्मल पार्टनर असताना काहीच होतं, मग प्रॉब्लेम येतो. आणि पार्टनरला मग वाईट वाटतं की मला पाहत नाहीत, माझ्याबरोबर सेक्स न करता पहिले पॉर्न पाहतात, आणि मग डिस्टर्बन्स होतो
इंटिमसी चालली जाते, भांडणं होतात, पार्टनरवर मजा येत नाही, एकटं करायला मजा येते, सेक्शुअल अट्रॅक्शन कमी होतो, लिबिडो कमी होऊन जातो, मोटिवेशन कमी होतं, फोकस कमी होतो, कामामध्ये इंटरेस्ट कमी होतो आणि मग मेंदूला तशी सवय लागून जाते, मेंदू त्याच्या आदी होतो, पॉनच्या भांडणं होतात, डिव्होर्सपर्यंत पाळी येते. तर ॲडिक्शन तुम्हाला पॉन ॲडिक्शन आहे किंवा मास्टरबेशनचं ॲडिक्शन आहे, हस्तमेचं ॲडिक्शन आहे, याची लक्षणं काय काय? सावध व्हा. जर तुम्हाला पॉन पाहिल्याशिवाय इरेक्शन येत नाही, पार्टनरमध्ये तुम्हाला रस नाही, हस्तमेतून म्हणजे हलवल्याशिवाय तुम्हाला टाईटनेस येत नाही, किंवा तुम्हाला परफॉर्मन्सची अँक्झायटी आहे, डिप्रेशनसारखी भावना आहे की ते करावंच लागतं, म्हणजे कामात लक्ष नाही आहे, गिल्टी वाटतं, म्हणजे चांगलं वाटत नाही आहे, अपराधी वाटतं, कंट्रोल नाही आहे स्वतःवरती, लवकर पडून जातं, डेफिनेटली प्रॉब्लेम आहेत. मग यातून रिकव्हरी शक्य आहे का? येस. करावं काय लागेल? डिसिप्लिन आणावं लागेल, पॉन डिटॉक्स करावं लागेल, पॉन डिटॉक्स, मास्टरबेशन डिटॉक्स हळूहळू कमी करा. पेल्विक फ्लोअर एक्झरसाइजेस, सेल्फ हिप्नॉसिस, माइंडफुलनेस एक्झरसाइजेस, रिअल इंटिमसी, अपनापन पार्टनरबरोबर, गिल्ट किंवा स्वतःला दोष देणं महत्त्वाचं नाही आहे, उपयोगाचं पण नाही आहे, अवेअरनेस आणणं महत्त्वाचं आहे, सेल्फ कंट्रोल आणणं महत्त्वाचं आहे. हे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. नाही तुमचं सेक्शुअल लाईफ तर बरबाद होतच होतं आणि पर्सनल लाईफ पण बरबाद होतं. हां, एखाद्या वेळा मास्टरबेशन केलं, एखाद्या वेळा तुम्ही पॉन पाहायला, वेगळं आहे, तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जेव्हा तुमच्या रोजच्या लाईफमध्ये त्यांनी इंटरफिरन्स येतो, सेक्शुअल लाईफमध्ये इंटरफिरन्स होतो, भांडणं व्हायला लागतात, जेवढं हस्तमेतून करता की तिथे जखमा होतात, कंट्रोलच्या बाहेर होऊन जातं, पॉन पाहिल्याशिवाय जमतच नाही, 2-2, 4-4 तास तुम्ही पॉन पाहता, त्याच्यावरती डिपेंडंट तुम्ही होता, त्याच्यामुळे रिलेशनशिपवरती प्रॉब्लेम येतो, करिअर डिस्टर्ब होतं, तर डेफिनेटली याचा इलाज करणं आवश्यक आहे. तसं मास्टरबेशन, हस्तमैथुनामुळे लिंग काही लहान होत नाही, वीर्यनाशामुळे काही मरत नाही माणूस, कमजोरी येत नाही, परंतु जर ते दाबून, घट्ट पकडून, खासून, इच्छा नसतानाही हस्तमैथुन करणं, इच्छा नसतानाही पॉन पाहणं, 4-4, 5-5 तास त्यात राहणं, पार्टनरबरोबर नंतर भांडणं करणं, हे सर्व प्रॉब्लेमॅटिक आहे. त्याच्याकरता उपचार मी सांगितलेच आहेत, त्याच्याबरोबर मेडिसिन पण तुम्ही घेऊ शकता. जसं SSRI ग्रुपची मेडिसिन्स आहेत, फ्लॉक्सिटिन, डेपॉक्सिटिन, सरट्रालिन ही औषधं आहेत, ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसन्स, क्लोमिप्रेमिन आहेत, आणि संमोहन उपचार CBT असे आहेत की ज्यामुळे तुम्हाला ही जी लत आहे किंवा ही जी नशा आहे मास्टरबेशनची किंवा पॉनची सुटू शकेल आणि तुमचं लाईफ जे आहे ते चांगलं होऊ शकेल. व्हिडिओ आवडला तर लोकांना जरूर शेअर करा. लोकांचं लाईफ बरबाद होऊन राहिलेलं आहे, वैवाहिक जीवन खलास होत आहे, लोक डिवोर्स घेत आहेत, भांडणं होतात आहेत आणि एका छताखाली राहून राहतात आहेत पण डिवोर्स झालेला आहे. महिनोमहिने सेक्शुअल लाईफ बोंब मारत आहे, होतच नाही आहे. तर जरूर लोकांना शेअर करा. लोकांना लाज वाटते म्हणून लोक बोलत नाही आहेत, तर शेअर करेल तुम्ही एक चांगलं काम करता आहात. थँक्यू व्हेरी मच.